मित्रांनो, तुम्ही कोणतेही ॲप्लिकेशन ॲड करण्यासाठी कोणतेही थर्ड पार्टी ॲप्लिकेशन वापरत असाल तर ते आत्ताच बंद करा. कारण तुम्ही आता तुमच्या डायल पॅडमध्ये कोणतेही ॲप्लिकेशन ॲड करून ठेवू शकता आणि कोणाला समजणार पण नाही. कसं करायचं चला सांगतो, पण अशाच कामाच्या व्हिडिओसाठी आत्ताच आपल्या पेजला फॉलो नक्की करा. त्याच्यासाठी सेटिंगमध्ये जाऊन वरती सर्च करा हॅड म्हणून आणि वरती हॅड ॲप आहे त्याच्यावरती क्लिक करा आणि साईडला हॅड ॲप आहे त्याच्यावरती क्लिक करा. त्याच्यानंतर वरती सेटिंगचं एक सिम्बॉल आहे त्याच्यावरती क्लिक करा. त्याच्यानंतर चेंज ॲक्सेस कोडवरती क्लिक करा आणि ते पहिला हॅच लावा आणि जो तुम्हाला कोड पाहिजे तो कोड टाका. मी 1397 टाकतोय आणि लास्टला हॅच लावा आणि वरती डन करा आणि इथे पण डन करा. त्याच्यानंतर बॅक या आणि इथून तुम्हाला कोणतं ॲप्लिकेशन ॲड करायचं तुम्ही ॲड करून ठेवू शकता. मी फोटोज ॲप्लिकेशन ॲड करतोय, आणखी बिझनेस व्हॉट्सअप पण ॲड करतोय, आणखी ड्राईव्ह पण ॲड करतो. त्याच्यानंतर बॅक या. आता ॲड केलेली ॲप्लिकेशन बघण्यासाठी डायल पॅडमध्ये जावा आणि जो तुम्ही ॲक्सेस कोड टाकला आहे तो टाका #1397# आणि तुम्हाला जे तुम्ही ॲप्लिकेशन ॲड केले ते तुम्हाला दिसतील.